नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। चौबाजूंनी अंगावर धावून आल्यासारख्या मनातल्या वादळी विचारांनी गोदावरी कातर हैराण झाली होती. तिचे देखणे नाजूक स्त्रीपण विजेसारखे कठोर चपळ झाले होते. आपले तोंड कुणालाही दाखवूच नये हा विचार एका निर्धारी क्षणाला तिने बांधून घेतला. निसर्गविधीचे निमित्त करून ती संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कड्यातून कोठी बाहेर पडली. लिंगाण्याच्या एका उंच कातळ टोकावर उभे राहून तिने आपल्या श्वेतनेसूचा पदर खोचला. हात जोडून डोळे मिटत कुलदेवतेचे स्मरण केले. डोळे उघडून खाली बघताना तिला खालची निळी काळी खोल खाई जगदीश्वराच्या शांत पिंडीसारखी वाटली. आपल्या देहाचे बिलबदल त्यावर अर्पावे या अनावर आवेगानिशी तिने आपल्या नखांपासून शिखापर्यंत पवित्र असलेला परंतु असंख्य मानसिक यातनांनी घायाळ झालेला देह समोर झोकून दिला. तिच्या विखुरल्या देहाचे मिळतील ते अवशेष भिल्लांना दरीत उतरवून मोरोपंतांनी वर काढले. तिचे प्रेत लिंगाण्याच्या पायथ्याशी वस्त्राने झाकून ही काळीज तोड खबर महाराजांच्या कानी कशी घालावी या विचारात मोरोपंत परतले होते. त्यांनी आणलेल्या वार्तेने अवघा रायगड विचित्र दाटल्या शोकसागरात बुडाला. कुणालाही ती वार्ता ऐकताना काही बोलता येईना. गोदावरीने आपल्या कृतीने साऱ्यांचीच जबान बंद करून टाकली होती. संभाजीराजांच्या वरचे चौकी पहारे उठवण्यात आले. मोरोपंत, हंबीरराव, प्रल्हादपंत यांच्या सोबतीत छत्रपती आपल्या वाड्याबाहेर पडले. भुयांनी सामोरी आणलेली पालखी त्यांनी हात इशारा देऊन नाकारली. गड उतरण्यासाठी ते पायीच चालले. पाचाडात उतरताच महाराजांनी पागेकडची घोडी जीन कसून सिद्ध ठेवण्याची सैसला आज्ञा केली. चालत जाऊन प्रथम जिजाऊ साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. सैसने सिद्ध केलेल्या घोड्यावर मांड घेतलेले छत्रपती महाराज लिंगाण्याच्या रुखाने दौडू लागले. त्यांच्या मागून त्याचे सोबती मंत्री आणि निवडक धारकरी दौडू लागले. साऱ्यांसह महाराज वस्त्राच्छादित गोदावरीच्या प्रेताजवळ आले. मोरोपंतांनी आगेवरती दिल्याप्रमाणे लिंगाण्याच्या पायथ्याला चिता रचण्यात आली होती. धारकऱ्यांनी गोदावरीचे प्रेत चितेवर ठेवले. चितेला चूड देण्यात आला. महाराज चितेवर चढलेल्या सतीकडे रोखल्या नजरेने बघतच राहिले. पंत, या सतीचे वृंदावन सिद्ध करण्यास आबाजी महादेवांना सांगा. छत्रपतींनी मोरोपंतांना सांगितले. वळते होत इतरांना कळायला अवघड असलेला तो राजा जनावरावर मांड जमवून दुडक्या चालीने दौडू लागला. रायगडाच्या भवानी डोकावर उभे असलेले संभाजीराजे लिंगाण्याच्या पायथ्याशी दिसणाऱ्या जळत्या चितेकडे सुन्नपणे बघत होते. ती दूरवर दिसणारी पेटती चिता त्यांच्या काळजाला कातरत होती. एक चांदण वेलीसारखी सतेज स्त्रीच हातात पूजेचे तबक घेऊन चालत येत होती. ती निर्भय प्रकाशरूप स्त्री थेट युवराज संभाजीराजांच्या समोर येऊन थांबली. युवराजांच्या मोजड्यांवर रोखलेली तिची नजर वर उठत नव्हती. अंगावर सौभाग्यवान असलेल्या त्या सतीच्या तोंडून बोल आले. खूप सोसावं लागलं युवराजांना आमच्यासाठी. शक्य असल्यास त्यांनी आम्हाला माफ करावं. डोळे विस्फारलेल्या संभाजीराजांचे ओठ स्वतःला समजावल्यासारखे पुटपुटत होते. नखशिखा नखशिखा. गोदावरी गेली. कधीही न पुसता येणारा एक सल युवराजांना देऊन ती गेली आणि सोयराबाईंच्या बद्दल संभाजीराजांच्या मनी केळणीसारखी एक आडी बसली. प्रसंग पडल्यास या मासाहेब कोणत्या थराला जाऊ शकतात याचा जीवघेणा अनुभव त्यांना येऊन चुकला. घडल्या घटनांनीवर मी दुखावलेल्या युवराजांना कसे जवळ घ्यावे हा पेच महाराजांना पडला. गोदावरीच्या निमित्ताने आपल्या इमानाच्या निष्ठा अण्णाजींना राणीसाहेबांच्या पायी टाकाव्या लागल्या होत्या. आता त्या परतू शकत नव्हत्या. झाल्या प्रकाराचा विचार करून करून श्रांत झालेले संभाजीराजे ख्वाबगारात मंचकावर लेटले होते. त्यांचा डोळा लागला होता. पायगतीला बसून येसूबाई त्यांचे पाय चेपीत होत्या. निळ्या भोर आकाशात क्षितिजकडे फोडून काळ्या ढगांची एक लांबट झड उतरावी तशी सुख झालेल्या संभाजीराजांच्या सतेज कपाळावर झोपेतच आठी उमटली. तिला धरून सगळी चर्या डाग दिल्यागत आक्रसून आली. लईच्या श्वासात फेर पडला. चंद्रकांतमणी पाझरून यावा तशी घामथेंबांनी सगळी चर्या फुलून आली आणि येसूबाईचा भीतीने थरकाप उडावा असे कुणाला तरी आकांतानं थोपवायला चालल्यासारखे थांबा थांबा असे ओरडत संभाजीराजे झोपेतच फेकल्या गोफणीसारखे ताडकन उठले. सारे अंग थरथरत होते त्यांचे. पोसाने त्यांची चर्या पुसता पुसता येसूबाईंनी थरकत्या जिव्हाळ्याने विचारले, कोण धास्तीचं ओरडणं झालं हे? काहीच जाब न देता युवराजांनी विचार वापरण्यासाठी मानेला एक झटका दिला. त्यांना स्वप्न पडले होते. दिवसा ढवळ्या, भयानक.
येसूबाईंनी दिलेल्या पाण्याचा पेला त्यांनी ओठाण आड केला. त्यांना सावचित्त झालेले बघून येसूबाई हलकेच बोलल्या. बाहेर सदरी दालनात कविराज खोळंबलेत. मानेवरचे केस तसेच रुळते सोडून संभाजीराजे सदरी दालनात आले. त्यांना बघताच कवी कुलेश आणि एका हिंदुस्थानी आसामीने लवून मुजरा केला. युवराज, ये दुर्गा काली के भगत है, उधो योगदेव. कविराजांनी आल्या आसामीची पछाण करून दिली. कवी कुलेश आपल्या हिंदुस्थानी भाषेतच बोलत होते. उधो योगदेव कमरेत लवला. त्याच्या कपाळी गंधाचे आडवे शैव पट्टे होते. अंगी उत्तरी पेहराव होता. गोऱ्या पान उद्धव योगदेवाची गोलचर्या सतेज डोळ्यांपुढे निर्धारी दिसत होती. स्वीकार कीजिए युवराज, मैया कालिका भस्म प्रसाद, असे म्हणत योगदेवाने कमरेला लटकावलेल्या कशातून काढलेली भस्माची पुरचुंडी आणि प्रसादाचा द्रोण युवराजांच्या उंजळीत ठेवला. दुर्गा भवानीच्या कृपेनंच आम्ही सलामत निभावलो. पुढंही तारणार तीच थोर आहे. या मनी उठलेल्या विचाराबरोबर संभाजीराजांनी ती ओंजळ तशीच उचलून कपाळाला भिडवली. युवराज, आज्ञा हो तो एक बात पेश करना चाहते हैं. कुलेशांचा आवाज पालटला होता. जरूर, बेशक बोलावं. कविराजांनी मथुरेतील त्यांच्या मदतीची जाण संभाजीराजे विसरले नव्हते. युवराज, जो हुआ है भवानी की इच्छा से, आप उसको भूल जाएंगे. बहुत श्रेष्ठ है आपके महाराज, सुभाग है आपका, आप उनके पुत्र है, आप कवि है. हम कैसे बताएं कि कवित्व ब्रह्मा का प्रसाद है. क्षमा और संयमन ही उसका स्वभाव है. त्यांच्या मनात खूप काही बोलण्यासारखे होते, पण आपण उत्तरेकडील आहोत. कुठेतरी मांडणीच्या गोंधळात अदब सुटेल या विचाराने ते थांबले. कविराज, आबासाहेबांच्यावर आमचा कसलाच रोष नाही. त्यांना क्षमा करण्याचा आमचा वकूब नाही. बासाहेबांना मात्र आम्ही ती करू शकत नाही. तुम्ही आमच्याकडं कवी म्हणून बघता, पण आम्ही आमच्याकडं प्रथम युवराज आणि नंतर कवी म्हणून बघतो. बोलता बोलता संभाजीराजे थांबले. कवी कुलेशांना मराठी बोली अंदाजाने समजत होती, बोलता मात्र येत नव्हती. समोरच्या देखण्या तेजस्वी राजपुत्राने त्यांना आपल्या बेडर वागण्याने मथुरेतच जिंकले होते. जेवढी होईल ती सेवा या दख्खनी पिता पुत्रांनी निष्ठेने करावी, या हेतूनेच ते मराठी मुलखात आले होते. आप विश्राम कीजिए, हम आज्ञा लेते हैं. अप्रिय विषय अधिक चघळला जाऊ नये या हेतूने कवी कुलेश म्हणाले. झुकता मुजरा देत हटत्या पावलांनी योगदेवांसह दालनाबाहेर पडले. या कवी कुलेशांना बघितलं की मथुरेची आठवण होते. केवढा समय पिछाडीला पडला. सुस्कारा देत संभाजीराजे अंतःपुराकडे वळले. घेवा. आत येताच एक गोंदल्या मायेचा हात त्यांच्या समोर आला. विचारांची तंद्री तुटली. दुर्गेचा प्रसाद असलेली ओंजळ संभाजीराजांनी तशी पुढे केली. त्या ओंजळीत एका कुणबाऊ हातून गुळ खोबऱ्याचा प्रसाद पडला. ती धाराऊ होती. तिनेही आपल्या गावच्या कापूर भोळाच्या शंभू महादेवाला कसला तरी नवस घातला होता आणि आज तिने तो फेडून टाकला होता. ढाशा वाऱ्याने गडावर जोर धरला. जगदीश्वर शिरकाई मंदिरावरची तिकोणी निशाणे त्याने उधळून लावली. खास बनावटीचा असलेला जरी पटकाही त्याच्या मारगिराला टिकणार नाही म्हणून नगारखान्यावरून उतरण्यात आला. या वाऱ्याने छत्रपतींना कणकण भरली. महाराज आजारी पडले. ढासा, खोकला आणि ज्वराची कणकण यांनी त्यांना मंचकावर लेटणे भाग पडले. राजतबीब औषधी मात्रा देण्यासाठी त्यांच्या सेवेत खपू लागले. महाराणी या नात्याने आणि सेवेच्या निमित्ताने छत्रपतींचा महाल सोयराबाईंनी आपल्या ताब्यात घेतला. अहोरात्र त्यांचाच राबता महालात पडला. पुतळाबाई, सकवारबाई, येसूबाई, धाराऊ कोणीच महाराजांच्या महालात वास्तपुस्त करण्यासाठी थांबू शकत नव्हते. दुपार धरून लेटल्या महाराजांचा डोळा लागला होता. त्यांना भेटीसाठी जीव कासावीस झालेले संभाजीराजे निर्धारी मनाने त्यांच्या महालाच्या दारात आले. पहाऱ्यावरचे धारकरी त्यांना बघताच पाती कपाळाला भिडवून झुकत मागे हटले. भिंती धरून असलेल्या कुणबिणींनी पदर नेटके केले. महाराजांच्या उशाशी बसलेल्या सोयराबाईंनी युवराजांवर नजर टाकली, मात्र त्यांच्या कपाळीचे कुंकू चिरे एक जागी गोळा झाले. त्या उठल्या आणि मानेचा काटा जराही न मोडता खड्या चालीने बाहेर पडू लागल्या. युवराजांच्या अंगावरून बाहेर जातानाही त्यांनी मानेला वळते करून त्यांच्यावर दृष्टी टाकण्याचे कष्ट दिले नाहीत. त्या समोरून जाताना मन निर्भाव असलेल्या युवराजांचे शरीर मात्र कमरेत झुकलेच. त्यांनाच मग आश्चर्य वाटले. महाराज सुख झालेत हे बघून संभाजीराजे दरवाजातूनच मागे परतायला निघाले. त्यांची निसटती नजर आबासाहेबांनी पांघरलेल्या शालनाम्यावरून फिरली.
महाराजांचे पाय कूस पालटताना त्या बाहेर उघडे पडले होते. त्या दर्शनाने त्यांना जखडून ठेवले. शांत पावलांनी ते महालात आले. आपल्या महाराज साहेबांच्या पायांना हाताची बोटे भिडवून ती त्यांनी टोपाकडे नेली. मंचकावर ते पायगतीला बसून राहिले. कुणबिणी एक एक करता बाहेर पडल्या. ढाशा वाऱ्याची एक चुकार झमकी महालात शिरली. लेटल्या छत्रपतींच्या विरळच पण सडक काळ्या शार दाढीची चवरी ढाळून गेली. ते बघताना संभाजीराजांच्या अंतरंगातून आठवणीचे एक पान भिरभरत आले. कधीतरी धाराऊने त्यांना कौतुकाने सांगितले होते, धाकलं बालपणी तुम्ही लई चलवळलं होतास. धन्याच्या दाढीसंग झट्या घेतल्यात कैकदा तुम्ही. संभाजीराजे नजर जोडून आबासाहेबांच्या डोळे मिटलेल्या शांत मुद्रेकडे बघू लागले. दरबारी सिंहासनावर बसून तुम्हास आरोप मंजूर असे विचारणारी आग्र्यात कभी नाही म्हणून दाराबाहेर पडताना बेभान झालेली ही मराठ्यांची मसनद आहे. ती कुणाच्याही फरमानी तुकड्या जुमानत नाही. कुणासमोरही गुडघे टेकण्यास आमची युवराज येणार नाहीत. चालते व्हा असे बहादूरच्या वकिलाला झाडताना रसरसून उठलेली आमचे सरलष्कर तुमचे मुतालिक गेले अशी गुजर काकांची खबर सांगताना व्याकुळ झालेली मासाहेब आम्ही पोरके झालो म्हणत गेल्या आऊसाहेबांच्या छातीशी बिलगताना गदगदून आलेली फत्ते घेऊन या असे म्हणत भागानगरच्या स्वारीसाठी आम्हाला निरोप देताना अभिमानाने फुलून आलेली पन्हाळगडावरच्या रंगरूपी पिंडीसारखी एरवी दिसणारी ही मुद्रा आता केवढी शांत आहे. संभाजीराजे महाराजांच्या धारदार नाकाकडेने निमुळत्या डोळ्यांकडे बघतच राहिले. बहुत श्रेष्ठ हे आपके महाराज. कविवाणी त्यांच्या कानामनात फिरत राहिली. थोरल्या महालाची चंद्रादासी 2 वेळा चक्कर टाकून गेली. बऱ्याच वेळाने महाराजांना जाग आली. पापण्यांच्या किलकिल्या कवाडांतून संभाजीराजांना झगमगीत टोप दिसताच तुम्ही म्हणत राजे नीट बसतेच झाले. उन्हाच्या तिरिपेवर तेगीचे पाते झळझळावे तशी त्यांची मुद्रा भरून पावलेल्या समाधानाने उजळली होती. त्यांना उठते बघून तत्परतेने मंचक सोडलेले युवराज कमरेत झुकले. असू द्या, बसा तुम्ही. आम्हाला विश्वास होता तुम्ही याल म्हणून. हा खोकला त्यासाठीच आम्ही उपकारी मानला होता. बोलताना महाराजांना ढास लागली. ती निवारणे हाती नसतानाही आत ओढीने संभाजीराजे व्याकुळपणे पुढेसे झाले. ढास सुमार झाली. तिने महाराजांची मुद्रा लालावून टाकली होती. शंभू, आम्हाला तुमच्या बेडरपणाचं अप्रूप वाटतं. तुमच्या वयात तुमचं बेडरपण आमच्या अंगी असतं तर आईच्या पाठबळानं केलं याहून आम्ही अधिक काही केलं असतं. मागील काळात गेल्यागत महाराज थांबले. थोड्या अवकाशाने म्हणाले, पण भलत्या ठिकाणी पणाला घातलं की अशा वेडरपणातून काय निघतं ते आता ध्यानी ठेवा. एका सतीच्या आहुतीला तुम्ही बांधलेले आहात. कशानंही त्याची फेड होऊ शकत नाही. कोणाच्याही बदनामीपेक्षा तिचा जीव मोलाचा होता. छत्रपतींचा गळा उबळीने खवखवला. ढासेवर ढास सुरू झाली. ते खोकणे संभाजीराजांना चारी बाजूंनी जखडून बांधत चालले, पिळत चालले. आम्हाला खंत एकाच गोष्टीची वाटते, जी मनी खुपते ते तुम्ही आम्हाला खुले बोलत नाही. आमची धास्त घेता सारे मानतात तसेच तुम्हीही आम्हाला छत्रपती मानता. विसरता आम्ही तुमचे आबा आहोत. कसल्या तरी यातनेने राजे कळवळून थांबले होते. आमच्या जागी असता तर कळलं असतं की छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. विचार करा, एक भरल्या चुड्याची स्त्री हकनाक बळी गेल्यावर हयात असत्या तर महासाहेबांच्या समोर कुठल्या तोंडानं तुम्ही व आम्ही उभे राहिलो असतो. शंभू, त्यांच्या स्मरणासाठी झडणाऱ्या घाटेचा नाद कधीच परता सारू नका. एक वेळ आम्हास विसरलात तरी चालेल, पण त्यांना मात्र कधीच विसरू नका. छत्रपतींनी डोळे मिटले होते. आबा, मंचकावर कपाळ टेकलेले गोदावरीच्या सलाने मनोमन जळणारे संभाजीराजे गदगदत होते. छत्रपतींनी त्यांच्या काळजाला अचूक हात घातला होता. शांत व्हा शंभू, सबूर. महाराजांचा कडेधारी हात युवराजांच्या खांद्यावरून थापटता समजावता फिरत राहिला. आभाळ सूर्याला शांत होऊ बघत होते. तबीब आले. उठा, राजांनी त्यांना समज दिली. मात्रा देण्यासाठी आलेल्या तबीबाकडे हसत बघत महाराज म्हणाले, या आता आम्हास मात्रेची जरूर आहे असं वाटत नाही. ढास सुमार झाली आहे. ते म्हणताना येणारी उबळ महाराजांनी मुश्किलीने घशाच्या घाटीतच थोपविली. ते करताना त्यांच्या चर्येवरच्या न सन नसेवर पडणारा ताण संभाजीराजांना स्पष्ट जाणवत होता. मनात कुठेतरी कविवाणी दौड घालीतच होती. बहुत श्रेष्ठ हे आपके महाराज. महाराजांचा खोकला कब्जात आला. तबीबांनी त्यांना हवा पालटाचा सल्ला दिला.
सातारा किल्ल्यावर विश्रांतीसाठी जाण्याचा छत्रपतींनी निर्णय केला. त्यांच्या प्रवासाची गडावर तयारी सुरू झाली. आता थंडी हटत आली होती. कवी कुलेश, केशव पंडित, उद्धव योगदेव यांच्याशी धर्मशास्त्र, पुराणग्रंथ, राजकारण यावर चर्चा करणाऱ्या संभाजीराजांना महाराजांच्या खासेवाड्या करून वर्दी आली. काय निमित्तानं वर्दी आली असावी याचा विचार स्वतःशीच घोळवीतच संभाजीराजे खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले. महाराजांना आदराने मुजरा करताना त्यांची नजर दालनात हात बांधून उभ्या असलेल्या पगडीधारी असामीवर पडली. युवराज, हे पंडित उमाजी पंत. आम्ही त्यांना मुद्दाम बोलावून घेतला आहे. महाराजांनी पगडीधारी असामीकडे हात दिला. पंडित संभाजीराजांना पाहून चुकले. आम्ही साताऱ्यास निघालो आहोत. तुमचा वेळ केशव पंडित व त्यांच्या सोबतीत करणे लागेल. हे थोर शास्त्र जाणते आहेत. ग्रंथांचा वकुब आहे यांना. तुमचं काव्यशास्त्र यांच्या संगतीनं वाढीस लागेल असा भरोसा आहे आम्हास. महाराजांनी घडल्या प्रकाराचा तपशील करीना हस्तगत केला होता. राणीसाहेबांना शंभूराजांचे युवराजपद खोलवर रुपते आहे. त्या ह्यांना कैचीत पकडण्यासाठी पावले टाकतायत हे छत्रपतींना कळून चुकले होते. जशी आज्ञा संभाजीराजांनी एव्हाना उमाजी पंडितांना नीट न्याहाळून टाकले होते. चला व पंडित. दालनाबाहेर पडताना युवराज म्हणाले. जायला निघाले. ऐकता? महाराजांचा निसटता जिव्हाळ्याचा बोल आला. जी नखशिका आहे, राधेवरचं काव्य तुम्ही बांधलत असं आम्ही ऐकून आहोत. आम्हास ते ऐकविलं नाहीत. आता या दोन्ही पंडितांच्या संगतीत आम्हास ऐकण्यासारखं काही बांधून दाखवा. गोरेमोरे झालेले संभाजीराजे जी म्हणत अगोदर त्यांच्या नजरेपार गेले. महाराज साताराला निघून गेले. रायगड सोयराबाईंच्या कब्जात आला. संभाजीराजे पंडितांच्या सहवासात, शास्त्र पुराणांच्या अभ्यासात गळून गेले. पंधरवडा लोटला. साताऱ्याहून निघालेला एक हारकारा धापावत रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीपत्राने सारा गड चिंतेच्या काळजीने कळंजून गेला. महाराजांच्या जोखमीचा आजार पोहोचला होता. खाल्ले अन्न उलटून पडत होते. मस्तक शूळ चढला होता. अंगी ज्वर धरला होता. पत्र देखत जरोरीने अवधी यांनी निघून येणे असा निकडीचा खलिता कारभाऱ्यांनी साऱ्या गोतावळ्याला लिहिला होता. चीनचा चूर संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली होते. प्रवासी सामानाच्या संदुका दासदासी निस्बतीने भरत होत्या. येसूबाई त्यांना दबक्या जबाबीने सूचना देत आत बाहेर करत होत्या. कापडाने झाकलेले एक लोटके येसूबाईंच्या हाती देत काळजीची जाळी चेहऱ्यावर चढलेल्या पुतळाबाई म्हणाल्या, हे मेण्यात घ्या, संदुकेत टिकायचं नाही. हे काय? अशा अर्थाने येसूबाईंनी भोया चढविल्या. ती आंब आहे, उलट्यावर गुणकारी आहे असं सारी म्हणतात. पुतळाबाईंनी त्यांना आपले मन केव्हाच साताऱ्यावर पोहोचले हे पटवून दिले. येसूबाईंनी ते लोटके एका कोनाड्यात आबादानीने ठेवले. सारी जीवाच्या ओढीने बेचैन असताना थोरल्या महालाकडून कुणबीण आली. तिने आपल्या सरकारस्वारींची इच्छा पुतळाबाईंच्या कानी घातली. साऱ्यांनी न्याहारीचा अवसर धरून गड उतरून पुढे होणे. स्वारी टळत्या उन्हावर मागून गड उतरणार आहे. ते ऐकताना काही न बोलता पुतळाबाईंनी संभाजीराजे आणि येसूबाईंच्याकडे नुसते बघितले. इथे कुणाचा इलाज चालत नव्हता. न्याहारीची वाट न बघता मेणे सिद्ध करण्याची आज्ञा संभाजीराजांनी भोयांना दिली. देवमहाली त्या तिघांनी जगदंबेचे दर्शन घेतले. पुतळाबाई येसूबाई मेण्यात बसल्या. संभाजीराजे पुतळाबाईंच्या मेण्याच्या बगलेला झाले. बेगारांनी संदुका डोक्यावर घेतल्या. हुजराती शिलेबंद धारकऱ्यांनी शिस्त धरली. मेणे गड उतरू लागले. हिंद कळू नये म्हणून येसूबाईंनी आंब्याचे लोटके अल्लाद उंजळीत धरले होते. त्यांचे मन मात्र हिंद कळतच होते. आबासाहेबांची अनेक रूपे लाटेसारखी त्यातून क्षणभर तरळून जात होती. एवढासा जीव पण केवढा भार वाहून नेतो सुनबाई. एकदा मुंग्यांच्या रांगेकडे बघत ते म्हणाले होते, तुम्हा आम्हाला डोळे लाभलेत ते जगदंबेचे, ते पाझरून नाही चालत. येसूबाईंचे डोळे दाटत चालले. बाहेर पुतळाबाईंच्या मेण्याच्या डंबरीला एक हाताची पकड रूपवून एक एक पावलाने मनोरे गंगासागर महादरवाजा मागे टाकणाऱ्या संभाजीराजांना महाराजांचा एकच विचार हात धुवून पाठलगावर पडताना हैराण करीत होता. आमच्या जागी तुम्ही असतात तर कळलं असतं. छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम बिछाण्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. पाचाडाले मनाच्या शंका कुशंका वारण्यासाठी साऱ्यांनी जिजाऊंच्या समाधीची धूळ मस्तकी घेतली.
बेगारांनी संदुका काबाडीच्या बैलांच्या पाठीवर लादल्या. शिलेबंद धारकऱ्यांची पथके वाढविण्यात आली. किरमिजी वाणाच्या जनावरावर संभाजीराजांनी मांड घातली. भोयांनी कदमबाद चाल धरली. जीवघेण्या व्याधीने घायाळ असलेल्या शिवाच्या दर्शनासाठी ते रक्तजोडीने बांधलेले त्रिदळी भोसलाई बिल्वदळ वरंद घाटाच्या रोखाने चालू लागले. साताऱ्याच्या किल्ल्यावरच्या झरोक्याची दारे लावलेल्या, पडदे सोडून अंधारी केलेल्या दालनात मंचकावरचे महाराज जीवाची लाही करणाऱ्या यातनेने तळमळत होते. आले माणूस छत्रपतींना ओळखू पडावे म्हणून मंद तेवणाऱ्या 2 ठाणक्या त्या दालनाच्या कोनाड्यात उदास दिसत होत्या. महाराजांच्या पायगतीला पुतळाबाई त्यांचे पाय चेप देऊन सुमार करताना खोलवर हरवल्या होत्या. हाती लोटके घेतलेल्या येसूबाई मंचकाची गाठाळी धरून त्याच शिवचरणांवर नजर लावून उभ्या होत्या. त्यांना पाठीशी अशा महाराणी सोयराबाई साहेब खड्या होत्या. पदरबंद मुद्रेवरचे त्यांचे डोळे एका जागी ठरता ठरत नव्हते. भोवतीच्या अंधाऱ्या उजेडात त्यांची चलबिचल कोणाच्याही नजरेला येत नव्हती. महाराजांच्या उशालगत बसलेल्या संभाजीराजांच्या हातात असलेला छत्रपतींचा हात उन्हात तापलेल्या तोफेच्या पाठवानासारखा ऊनजाळ लागत होता. शंभू, कंठे छत्रपती तळमळले. त्यांच्या हाताच्या पकडीत संभाजीराजांचा हात घट्ट घट्ट आवळला गेला. ती पकडच सांगत होती त्यांना काहीतरी बोलायचे आहे. जी हलकी साथ देत संभाजीराजे झुकले. त्यांच्या गळ्यातील कवड्यांची माळ महाराजांच्या छातीला हिंदोळत भिडली. तिच्या स्पर्शाने राजांच्या खोल गेलेल्या डोळ्यात पुन्हा बांधले गेलेले अवसान संभाजीराजांना धुकट उजेडात दिसू शकले नाही. कसं वाटतंय आबासाहेब? मानेखालच्या गिरदीवर महाराजांचे मस्तक 2 वेळा असह्यपणे नुसते डावे उजवे फिरले. उडालेल्या डोळ्यांनी महाराज संभाजीराजांच्या धुकट उजेडातही लखलखणाऱ्या डोळ्यांकडे नुसते बघतच राहिले. सेवेत असलेले शिवरामशास्त्री वैद्य दालनात आले. शिंपल्यातून त्यांनी कसली तरी उगाळलेली मात्रा आणली होती. स्वामी, डोळे मिटलेल्या महाराजांना वैद्यांनी मंचकाजवळ येत केवढी तरी मायेची कातरलेली साद घातली. महाराजांनी डोळे उघडले. मात्रा. संभाजीराजांनी महाराजांना उठते करावे म्हणून त्यांच्याकडे बघत वैद्यांनी शिंपला पुढे केला. मानेखाली हात देत संभाजीराजांनी आबासाहेबांना हळूवार वर घेत बसते केले. शिंपला ओठांशी नेत वैद्यांनी बोटाने महाराजांना मात्रा चाटविली. पुतळाबाईंनी तत्परतेने पोसाने राजांचे ओठ टिपले. काही क्षण गेले. मात्रा पोटात जाताच वळीव वाऱ्याने ढगांची घुसळण करावी तसे होऊन राजांची आतडी ढळून निघाली. त्यांचे दोन्ही हात लांब पसरते झाले. नरड्याची घाटी लकलकली. घाबरे झालेले वैद्य महाराजांना हातांचा आधार देत म्हणाले, तस्त. महाराजांच्या तोंडासमोर पुतळाबाईंनी मंचकाखालचे तस्त उचलून धरले. मात्र दिली. मात्रा आतल्या कफासह उलटून पडली. महाराजांना खळखळून उलटी झाली. वैद्यांचा हात महाराजांच्या पाठीवरून फिरू लागला. स्वामींना लेटते करा. वैद्यांनी राजांच्या बगलेत हात दिला. संभाजीराजांनी मानेखाली हात देऊन आबासाहेबांना पुन्हा झोपते केले. शिव शिव. मनाच्या विचाराशी मेळ घालण्यासाठी हाताची बोटे चाळवीत वैद्य ओढल्या पायांनी दालनाबाहेर पडले. मोहोळ भरल्यासारखे एका क्षणात संभाजीराजांच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. मंचक सोडून ते उठले. वैद्यांच्या मागाने दालनाबाहेर पडले. साफ होणारी सहाण शास्त्रीबुवा निरखित होते. शास्त्रीबुवा, आम्हास धीर निघत नाही. महाराज साहेबांच्याकडे बघत नाही. कोण जातीची ही व्याधी? संभाजीराजांनी विचारले. आम्ही उपचारांची शिकस्त करतो आहोत युवराज. आता मात्र आमच्या मर्यादा आम्हाला जाणवतायत. मूळ प्रश्नाला बगल देत वैद्य गंभीरपणे म्हणाले, पण झालं आहे काय तब्येतीस? आणखी कुणाला तुमच्या मदतीसाठी बोलावून घ्यायचं आहे काय? आमची हरकत नाही त्याला, पण तब्येत आता जोखीम येत आहे. वैद्यांचा कपाळीचा गंधटिळा आकरसला. मतलब? सर्वांगाला इंगळ्या डसल्याप्रमाणे संभाजीराजे दबके चित्कारले. युवराज, युवराज, तुम्हाला कसं सांगावं? आमचं आम्हाला सुधरत नाही. बुवा, काय करणं आहे आम्हास सांगा. आम्ही आमचा प्राण देऊन आबासाहेबांना वाचवू. पुढे झालेल्या संभाजीराजांनी वैद्यांचे हात आपल्या हाती घेऊन आवेगी हलविले. त्यानं उतारा मिळता तर आम्हीच आमचा देह स्वामींच्या पायी ठेवला असता युवराज. वैद्य शांतपणे बोलले. मग काय केलं पाहिजे सांगा शास्त्री बुवा. वैद्यांनी मान खाली घातली. माणसांना करता येण्यासारखं एकच आहे. काय? कुलदेवता भवानीची भाक. वैद्यांचेच डोळे भरून आले. बुवा, युवराज, महाराजांची व्याधी ऐकायला दगडाचे मन आणि लोखंडाचं काळीच करावं लागेल. करता? संभाजीराजांची चर्या असंख्य शंकांच्या गळांनी ताणवून टाकली. जनार्दन, वैद्यांनी पडशीत सहाण भरणाऱ्या शिष्याला साथ घातली. जी म्हणत तो पुढे आला. स्वामींच्या दालनातून तस्त घेऊन ये.
वैद्यांनी त्याला सांगितलं. जनार्दन बाहेर पडला. थोड्याच वेळात तस्त घेऊन परतला. ते हाती घेत वैद्यबुवा झरोक्याशी आले. युवराज, ही स्वामींच्या तोंडून उलटून पडलेली मात्रा बघा. संभाजीराजे थरकत्या पावलांनी झरोक्याजवळ गेले. तसात बघताना त्यांना पिवळट जांभळट कफ मात्रेचा लगदा दिसला. त्यांच्या डोळ्यातले रंग ते बघताना पालटले. बुवा, संभाजीराजांच्या तोंडून दबला भयकातर चित्कार उठला. होय युवराज, स्वामींना अभक्ष प्रयोग झाला आहे. विषबाधा झाली आहे. विचित्र आहे ही व्याधी. कोठ्यातलं अन्न न पचता जागीच गाठी होऊन पडलं आहे. कोठ्यातील अन्न उलटून यावं म्हणून आम्ही शिकस्त केली, ते साधत नाही. त्याचं आतल्या आत पाणी करावं म्हणून दिलेली मात्रा आत पोचत नाही. आपल्याशीच बोलल्यासारखे वैद्य शून्यात बघत बोलले. कवी भूषणाचा सर्जा सूर्य छत्रपती राजा शिवाजी मृत्यूच्या ग्रहणवेधांनी घेरला गेला. किल्ले साताऱ्यावर जमा झालेली माणसे चिंतेच्या काढण्यात आवळून पडली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.